नमस्कार मित्रांनो, देशभरात 19 एप्रिल ते 1 जून दरम्यान लोकसभेच्या निवडणुका पार पडणार आहे व 4 जूनला मतमोजणी असणार आहे। या निवडणुकीत तुम्हाला तुमचा मतदानाचा अधिकार जर बजवायचा असेल तर मतदार यादीत तुमचं नाव असणं त्याचबरोबर तुमच्याकडे ओळखपत्र असणं आवश्यक आहे। अंतिम मतदार यादी सध्या निवडणूक आयोगाकडून प्रकाशित झालेली आहे। या यादीत तुमचं नाव आहे की नाही हे तुम्हाला जर तपासून पाहायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, त्याच्यावर क्लिक करून आपलं नाव आहे की नाही हे तुम्ही चेक करू शकता। यंदा लोकसभा निवडणुकीत तुम्ही पहिल्यांदाच मतदान करणार असाल तर मतदान ओळखपत्र कसं काढायचं हे तुम्हाला समजून घेणं आवश्यक आहे। वोटर आयडी कार्ड म्हणजेच मतदान ओळखपत्र हे एक फोटो ओळखपत्र असून जे दाखवून भारतातले नागरिक मतदान करतात। याला इलेक्टोरल फोटो आयडेंटिटी कार्ड म्हणजे EPIC म्हणून ओळखलं जातं। पण हे कार्ड कसं काढतात? वोटर आयडी कार्ड काढण्यासाठी ऑफलाईन आणि ऑनलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज करता येतो, पण त्यासाठी तुम्ही आधी काही अटींची पूर्तता करणं आवश्यक आहे। त्या अटी आपण पाहणार आहोत। अर्ज करणारी व्यक्ती ही भारतीय असायला हवी। त्या व्यक्तीचे वय 1 जानेवारी, 1 एप्रिल, 1 जुलै किंवा 1 ऑक्टोबरला 18 वर्ष पूर्ण झालेली असणं आवश्यक आहे। काही दिवसातच तो 18 वर्षाचा होणार असेल तरीही तो अर्ज करू शकतो। जिथे तुम्हाला मतदार म्हणून नोंदणी करायची आहे तुम्ही तिथले रहिवासी असायला हवं। वोटर आयडी कार्ड काढण्यासाठी सगळ्यात आधी फॉर्म 6 भरावा लागतो। मतदार यादीत नाव नोंदणीसाठी हा फॉर्म भरावा लागतो। या अर्जासोबत तुम्हाला अलीकडचाच एक पासपोर्ट साईज फोटो, वयाचा आणि पत्त्याचा दाखला द्यावा लागतो। जे पहिल्यांदा वोटर आयडी कार्ड काढतायत ते जन्माचा दाखला, आधार कार्ड किंवा 10वी 12वीचा दाखला ज्यावर जन्मतारीख लिहिलेली असते असे डॉक्युमेंट्स जोडू शकतात। निवडणूक आयोगाने यासाठी ऑदर्स म्हणून पर्यायही दिलेला आहे, म्हणजे तुम्ही जिथे राहता तिथली काही डॉक्युमेंट तुमच्याकडे नसतील तरी तुम्ही तुमच्या पत्त्यावर आलेलं एखादं पत्रही पुरावा म्हणून जोडू शकता। पण बेगर नागरिक हे वोटर कार्ड आयडी बनवू शकतात, हे तुम्हाला माहित आहे का? त्यासाठी फॉर्म 6 भरून एक डिक्लेरेशन द्यावं लागतं, म्हणजे कोणी फुटपाथवर किंवा फ्लायओव्हर खाली राहत असेल तर त्याची माहिती तुम्ही देऊ शकता। त्यानंतर त्या विभागातले बूथ लेवल ऑफिसर म्हणजे BLO कमीत कमी 3दा त्या जागेला भेट देऊन ती व्यक्ती त्याच ठिकाणी राहते की नाही याची खात्री करून घेतात। ही प्रक्रिया पूर्ण झाली तर अर्जदाराला सहज वोटर आयडी कार्ड मिळू शकतं। ऑफलाईन अर्ज करतेवेळी आपल्याला फॉर्म 6च्या 2 कॉपी भराव्या लागतील। इलेक्टोरल रजिस्ट्रेशन ऑफिसर, असिस्टंट इलेक्टोरल रजिस्ट्रेशन ऑफिसर किंवा BLO पातळीवरच्या अधिकाऱ्यांकडून हा फॉर्म मोफत मिळतो। त्यानंतर सर्व आवश्यक कागदपत्रासह तुम्ही स्वतःचा हा फॉर्म संबंधित इलेक्टोरल रजिस्ट्रेशन ऑफिसर किंवा असिस्टंट इलेक्टोरल रजिस्ट्रेशन ऑफिसर कडे जमा करू शकता किंवा पोस्टाने पाठवू शकता। तुम्ही बूथ पातळीवरील अधिकाऱ्याकडेही हा अर्ज देऊ शकता। ऑनलाईन अर्ज देणार असाल तर तुम्हाला कुठल्या सरकारी कार्यालयात खेटे घालावे लागणार नाही। तुमचा वेळ वाचेल व काम पटकन होईल। यासाठी तुम्हाला स्क्रीनवर जी एक लिंक दिसत आहे या वेबसाईटवर जायचं आहे, तिथे जाऊन लॉग इन रजिस्टर या पर्यायावर क्लिक करावं लागेल। जसं तुम्ही आता वेबसाईटचं होम पेज स्क्रीनवर पाहता तिथे तुम्ही जर पहिल्यांदा या वेबसाईटवर आला असाल तर तुमचं यावर अकाउंट असण्याची शक्यता फार कमी आहे। त्यामुळे मग तुम्ही डोंट हॅव अकाउंट रजिस्टर ॲज अ न्यू युजर या पर्यायावर क्लिक करावे। त्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल। डावीकडे सगळ्यात पहिला पर्याय म्हणजे रजिस्टर ॲज न्यू इलेक्टर किंवा वोटरवर क्लिक करा आणि फॉर्म 6 भरा। तो मतदार नोंदणीसाठी आवश्यक आहे। फॉर्म उघडल्यावर राज्य, जिल्हा, विधानसभा मतदारसंघ, नाव, जन्मतारीख, सध्याचा पत्ता, कायमचा पत्ता अशी माहिती आणि पासपोर्ट साईज फोटो अपलोड करा। प्रूफ म्हणून जे कागदपत्र जोडणार आहात त्यावर क्लिक करा आणि त्याची कॉपी अपलोड करा। मग स्क्रीनवर दिलेला कॅप्चा कोड टाका। फॉर्म प्रिव्ह्यू करायला विसरू नका, कारण एकदा सबमिट केल्यावर मग काही बदल करता येणार नाही। सगळं ठीक असेल तर शेवटी सबमिट वर क्लिक करा। सगळ्या गोष्टी नमूद केल्यावर तुमच्या मेलबॉक्स मध्ये एक ईमेल येईल आणि रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर मेसेज येईल। एक्नॉलेजमेंट नंबर असेल तो वापरून तुम्ही तुमच्या अर्जाचा स्टेटस ट्रॅक करू शकता व प्रोसिजर कुठेपर्यंत पोहोचली आहे ते पाहू शकता। त्याशिवाय निवडणूक आयोगाने वोटर हेल्पलाईन नावाचा एक मोबाईल ॲपही तयार केलेला आहे। त्यात वोटर रजिस्ट्रेशनवर क्लिक करून तुम्ही यात सगळ्या प्रक्रियेद्वारे वोटर आयडी कार्डसाठी अर्ज करू शकता। ऑनलाईन अर्ज केला असेल तर बूथ लेवलचे अधिकारी तुम्ही दिलेल्या पत्त्यावर जाऊन व्हेरिफिकेशन करतात। पहिल्यांदा हे ओळखपत्र तयार करताना ही सगळी प्रक्रिया आहे, पण काही जण असे असतात ज्यांचं वोटर आयडी कार्ड हरवलं आहे किंवा नाव, पत्ता अशा गोष्टी बदलायच्या आहेत। त्यासाठी तुम्ही वेबसाईटवर जाऊन फॉर्म 8 डाउनलोड करू शकता आणि आवश्यक कागदपत्रांसह तो जमा करू
करू शकता. सगळ्या गोष्टी योग्य असतील तर तुम्हाला कमीत कमी 7 दिवसामध्ये वोटर आयडी कार्ड मिळेल. अर्थात जास्तीत जास्त किती वेळ लागेल याची काही मर्यादा नाही. तुमच्या मनात काही शंका असतील तर 1950 या नंबरवर कॉल करू शकता किंवा निवडणूक आयोगाच्या नॅशनल ग्रीव्हन्सेस सर्व्हिस पोर्टलवर जाऊन सर्व माहिती पाहू शकता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मतदानाचा अधिकार हा नागरिकांचा असा अधिकार आहे जो त्यांच्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. मत देण्यासाठी वोटर आयडी कार्ड असणं गरजेचं नाही. सरकारने अन्य 11 ओळखपत्रांना मान्यता दिलेली आहे, ज्यातले एखादं दाखवून तुम्ही मतदान करू शकता. पण त्यासाठी तुमचं नाव मतदार यादीत असणं आवश्यक आहे. हे कोणती 11 ओळखपत्र आहेत ते आपण स्क्रीनवर पाहू शकता. ह्या ओळखपत्रांचा वापर करून तुम्ही सुद्धा मतदान करू शकता. धन्यवाद. जय हिंद.